दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्य पुन्हा सावरायला शिका. सुखाचे पडणारे हळूवार चांदणे पुन्हा पुन्हा पाहायला शिका. फुलांच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्यात पुन्हा पुन्हा घ्यायला शिका. सोन्यासारखी गोड माणसं भेटतील, त्यांचे मोल अनुभवायला शिका. नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका मोटिवेशनल पुस्तकाबद्दल, जे पुस्तक वाचून माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली किंवा एक सल्ला म्हणून या पुस्तकाचे मार्गदर्शन मिळाले. पुस्तकाचे नाव आहे आनंदाचा पासवर्ड. लेखक सुरेश उमाप यांचे आनंदाचे पासवर्ड हे पुस्तक एकदा वाचून बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. लेखकांनी या पुस्तकात त्यांचे अनेक विचार, अनुभव आणि जीवनाच्या संघर्षाबद्दल लिहिले आहे. जीवनात येणाऱ्या आव्हानावर मात कशी करावी, आपल्या ध्येयावर ठाम कसे राहावे, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा, तसेच आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे, हे लेखकाने एकदम साध्या व सोप्या भाषेत सांगितले आहे. या पुस्तकातली एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कधी कधी आपल्याला वाटते की सर्व संकटे आपल्यालाच येतात का, वाईट गोष्टी आपल्या बाबतीतच घडतात का, मलाच जीवनात अडचणी येतात का, किंवा सर्व दुःख माझ्याच वाटेला का. तर असं काही नसते. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार हे येतच असतात. खरं म्हणजे संकटे हीच आपली परीक्षा असते. मोठ्या मोठ्या लोकांची आत्मचरित्रे वाचून पहा, त्यामधून तुम्हाला हेच वाचायला मिळेल की जे लोक जीवनात यशस्वी झाले आहे त्यांच्या जीवनात संकटे व अडचणी आलेल्या आहेत. असं म्हणतात की टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आपल्यालाही इतरांसारख्या अडचणी व संकटे येणार आहेत, हे लक्षात ठेवावे. पण त्याचबरोबर मी येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अडचणीवर मात करेल, हाही आत्मविश्वास आपल्याला असायला हवा. मोठे मोठे लोक आहेत, त्यांचे चरित्र, त्यांचा एक्सपिरियन्स वाचा, त्यामधून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. लेखक सुरेश उमाप म्हणतात की प्रत्येकाने आयुष्यात चांगल्या गोष्टी करायला हव्या. माणूस जसे कर्म करतो तशाच गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतात. प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवला तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे काय होते, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्याने आपण पॉझिटिव्ह गोष्टी करायला लागतो. ज्या गोष्टी शक्य नसतात त्याही शक्य होतात. ज्या काही घटना आपल्या आयुष्यात येणार आहेत किंवा आलेल्या आहेत त्या चांगल्यासाठीच होतात किंवा चांगल्यासाठीच होणार आहे असे समजून चालत राहा. नेहमी खुश राहा आणि सर्वांना खुश ठेवा. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केला तर तुमचा जगण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जाईल. तसेच जगण्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह व्ह्यूने बघायला लागाल आणि त्याच गोष्टी तुमच्या जगण्याला एक नवीन दिशा देतील आणि तुमचे जीवन आनंदी होईल. जर आपल्याला स्वतःवर विश्वास असेल तर आपण कुठलीही गोष्ट पॉसिबल करू शकतो. असं म्हणतात ना की अशक्य ही शक्य करतील स्वामी, पण त्यामागे आपलेही काहीतरी अचिव्हमेंट असायला हवे. आपण जर जेव्हा पॉझिटिव्ह विचार करू तर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. त्यामुळे कधीही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. एखाद्या गोष्टीसाठी आपण पूर्णपणे 100% दिले तर ती गोष्ट जीवनात साध्य होतेच. या जगात कुठलीच गोष्ट अशक्य किंवा अवघड नाही. आपण आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण असायला हवा. सांगायचं झालं तर मला पुस्तक वाचण्याची अशी फारशी आवड नाही, पण लेखक सुरेश उमाप यांचे आनंदाचे पासवर्ड हे पुस्तक वाचून खरंच जीवन कसे जगावे ह्याचा खऱ्या अर्थाने पासवर्ड मिळाला. आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने नव्याने सुरू करायचे असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. अतिशय मोजक्या शब्दात व साध्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक मनाला भिडते आणि विचार करायला नक्की लावते. हे पुस्तक वाचून नक्कीच प्रत्येकाला जगण्याची नवी दिशा मिळेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ जर मोटिवेशनल वाटला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.